विद्यमान सरकारमधले महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबांना आतापर्यंत काँग्रेस यांच्या काळात पानंद रस्ते आणि शेत रस्ते नव्हते, स्मशानभूम्या नव्हत्या. त्या रस्ते आणि स्मशानभूम्या सगळ्या सामान्य कष्टकऱ्यांना, अल्पभूधारकांना, छोट्या शेतकऱ्यांना सगळ्यांना रस्ते करून दिलेले आहेत. रस्ते अडवण्याचा अधिकार तुझ्या बापानं किंवा तुझ्या आजोबानं तुला दिलेला नाही. आणि राहिला प्रश्न, ह्याला बघून घेतो त्याला बघून घेतो. हे जरंग्या, तू ना उपडून भारे बांधू शकत नाहीस, कारण भारे बांधायसाठी ना जरंग्या माणसामध्ये शक्ती लागत असती रे. कारण निंदावं लागतंय, खुरपावं लागतंय, मग बांधावं लागतंय, निंदावं लागतंय, खुरपावं लागतंय, मग बांधावं लागतंय. आणि त्याच्यासाठी ना तर तुझ्यात शक्ती आहे, कारण तू एक पपेट आहेस, कारण तुझ्यात शक्ती नाहीये, कारण तू एक पपेट आहेस. आणि म्हणून मला त्या पुढे जाऊन सांगायचं आहे की ज्या प्रकारे जरंगे व्यक्त होत आहे त्याच्या व्यक्त होण्यामध्ये आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत. तो म्हणतो शासनाच्या जीआरच्या बाबतीमध्ये मला हे म्हणायचं आहे की शासनाचे जीआर चा अर्थ, शासनाच्या जीआरचं काय आयुष्य आहे, काय भविष्य आहे, काय भविष्य आहे हे अल्पावधीत समजेल. म्हणे 17 तारखेपर्यंत प्रमाणपत्र नाही दिले तर म्हणे अबे मला वाटतं त्या आमच्या त्या दाढीवाल्या मिया भाई बोलो भाई भाईजान मामूजान भाईजान जरंगे जान भाईजान मामूजान भाईजान जरंगे जान म्हणतात ना. वान नाही तर गुण आला. मला वाटायला इथे जे भाईजान मामूजान जे भेटायला आले ते आझाद मैदानामध्ये व्यवस्था करू लागले सगळी. हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारेच असायला पाहिजेत, नसतील तर त्यांची सोय करता येत असते आम्हाला कायद्याप्रमाणे. सगळे व्हिडिओ आम्ही पाहत आहोत की कोणी काय काय केलं, कोणी काय काय सांगितलं, काय काय पुरवलं ते आम्ही स्क्रुटिनी करत आहोत जरंगे. परंतु त्या आधारावर जरंगे जर व्यक्त होत असेल की 17 तारखेपर्यंत जर प्रमाणपत्र नाही दिले तर बरोबर उत्तर दिलंय सन्मान्य महसूल मंत्र्यांनी, बावनकुळे साहेबांनी. ए जरंग्या, मानेवर तलवार ठेवून प्रमाणपत्र मिळत नसते बे. अबे हे जरंग्या, हैदराबाद गॅझेटच्या आधारे मागास ठरत नसते बे. अबे कोणत्या तरी तलाट्याला, ग्रामसेवकाला तरी जाऊन विचार म्हणा, हैदराबाद गॅझेटच्या आधारावर मागासले पण ठरते का? आणि तसं जर झालं ना तर तुम्हाला सांगतो, जे कोणी कैकाडी भाऊ आहेत ते अनुसूचित जमातीचे ठरतात, जे कोणी माझे बंजारा भाऊ आहेत ते अनुसूचित जमातीचे ठरतात, जे कोणी धनगर भाऊ आहेत ते अनुसूचित जमातीचे ठरतात. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं जरंग्या की संविधान निर्मात्यांनी ज्या गोष्टी तात्विक सांगितलेल्या आहेत त्या तात्विक गोष्टीच्या पुढे नेण्यासाठी तुझे जे कोणी म्हणजे तू जे दाखवतोस ना की हे पास ते नापास, ते पास हे नापास, हे तुझं राजकारण इथं चालणार नाही. कारण हे संविधानिक तात्विकतेवर चालणाऱ्या बाबी असतात.